सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. असेच प्रश्न पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरायचं नाही. तर आता प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला, प्रमोद, तोष, हर्ष हे कोणत्या शब्दाच्या समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, हे सर्व शब्द आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रमोद, तोष, हर्ष. ऑप्शन क्रमांक 4 आनंद हे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2, अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1, कानडी भाषेमधून अक्का, अण्णा, ताई, भाकरी हे शब्द मराठी भाषेमध्ये आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 1, कानडी भाषेमधून मराठी भाषेत आलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 3, मी भोजन केले होते हे वाक्य कोणत्या काळाचे वाक्य आहे? मी भोजन केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4, पूर्ण भूतकाळ. तर मी भोजन केले होते हे पूर्ण भूतकाळ याच्यामध्ये वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, ऊन, हून हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऊन, हून. तर ऑप्शन क्रमांक 3 हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऊन, हून. ऑप्शन क्रमांक 3 पंचमी. प्रश्न क्रमांक 5, केशवकुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? केशवकुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2, प्रल्हाद केशव अत्रे यांचे केशवकुमार हे टोपण नाव आहे. प्रल्हाद केशव अत्रे या कवीचे हे केशवकुमार नाव टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 6, कोहिमा हे खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? कोहिमा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, नागालँड राज्याची ही राजधानी आहे कोहिमा. ऑप्शन क्रमांक 4 नागालँड. प्रश्न क्रमांक 7, हजारीबाग राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हजारी राष्ट्रीय बाग उद्यान. ऑप्शन क्रमांक 2, झारखंड राज्यामध्ये हजारीबाग राष्ट्रीय उद्यान आहे. ऑप्शन क्रमांक 2 झारखंड. प्रश्न क्रमांक 8, गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? गुवाहाटी हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4, हे ब्रह्मपुत्र या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे गुवाहाटी. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले शहर. प्रश्न क्रमांक 9, नेविली हे भारतामधला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4, तमिळनाडू या राज्यामध्ये नेवली हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 10, रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3, पश्चिम बंगाल राज्यामध्ये रेल्वेचे इंजिन बनवण्याचा कारखाना चित्तरंजन आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 11, भारतातील प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतातील प्रसिद्ध हवामहल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3, जयपूर राजस्थान या ठिकाणी भारतातील प्रसिद्ध हवामहल आहे. जयपूर म्हणजेच राजस्थान राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 12, होलिमीचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो, तो यापूर्वी कधी दिसला होता? तर ऑप्शन क्रमांक 3, 1986 रोजी होलिमीचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो, तर यापूर्वी तो 1986 मध्ये दिसला होता. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारताचा पहिला लोहमार्ग उभारण्यात आला? तर हा लोहमार्ग इसवी सन 1853 मध्ये उभारण्यात आला. मुंबई ते ठाणे हा भारताचा पहिला लोहमार्ग आहे. तर तो कोणाच्या कारकिर्दीमध्ये उभारण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हा लॉर्ड डलहौसी यांच्या कारकिर्दीमध्ये सन 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारताचा पहिला लोहमार्ग उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2, मौलाना आझाद यांनी अल हिलाल हे वर्तमानपत्र सुरू केले होते. अल हिलाल, मौलाना आझाद. प्रश्न क्रमांक 15, गदर हे वर्तमानपत्र अमेरिकेमध्ये कोण चालवित होते? ऑप्शन क्रमांक 3, लाला हरदयाळ हे गदर हे अमेरिकेमध्ये चालवत होते. प्रश्न क्रमांक 16, 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली येथे दरबार भरून कोणी बंगालची फाळणी रद्द केली? 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली येथे दरबार भरून कोणी बंगालची फाळणी रद्द केली? तर ऑप्शन क्रमांक 4, जॉर्ज पंचम यांनी ही फाळणी रद्द केली 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली येथे.
प्रश्न क्रमांक 17. स्वराज्य हे साप्ताहिक, गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे आहे? स्वराज्य हे साप्ताहिक आणि गुरुदेव हे मासिक खालीलपैकी कोणाचे होते? ऑप्शन क्रमांक 2. संत तुकडोजी महाराज यांचे स्वराज्य हे साप्ताहिक व गुरुदेव हे मासिक वृत्तपत्र होते. ऑप्शन क्रमांक 2. संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 18. तृतीय रत्न ब्रह्माचे कसब हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहे? तृतीय रत्न ब्राह्मणाचे कसब हे ग्रंथ खालीलपैकी कोणाचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. महात्मा फुले यांचे तृतीय रत्न व ब्राह्मणाचे कसब हे ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 2. महात्मा फुले यांचे ग्रंथ आहेत. प्रश्न क्रमांक 19. जीवाणूपासून होणारे रोग कोणत्या ठिकाणी आहे? जीवाणूपासून होणारे रोग कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. कुष्ठरोग होत असतो. जीवाणूपासून खालीलपैकी कुष्ठरोग होत असतो. प्रश्न क्रमांक 20. अल्फा गॅमा बीटा या किरणाचा शोध कोणी लावला आहे? अल्फा गॅमा बीटा या किरणाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. हेनरी ब्रॅकवेल यांनी अल्फा गॅमा बीटा या किरणाचा शोध लावलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. हेनरी ब्रॅकवेल. प्रश्न क्रमांक 21. कॉड लिव्हर ऑइलमध्ये मुख्यतः कोणते जीवनसत्व असते? कॉड लिव्हर ऑइलमध्ये मुख्यतः व कोणते जीवनसत्व असते? ऑप्शन क्रमांक 3. जीवनसत्व क असते. प्रश्न क्रमांक 22. भारतातला पहिला बोलपट खालीलपैकी कोणता आहे? भारतातला पहिला बोलपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. अलम आरा हा भारतातील पहिला बोलपट आहे. अलम आरा ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. धैर्य हा शब्द खालीलपैकी काय आहे? धैर्य हा शब्द खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. हा धैर्य हा शब्द भाववाचक नाम शब्द आहे. धैर्य हा शब्द. प्रश्न क्रमांक 24. आमरण हा शब्द समास कोणता आहे? आमरण हा शब्द समास कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. अव्यय भाव हा समास आहे. प्रश्न क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? पेनिसिलियम हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? ऑप्शन क्रमांक 2. हे उदाहरण बुरशीचे आहे. फंगस म्हणजेच बुरशी. ऑप्शन क्रमांक 2. पेनिसिलियम हे बुरशीच म्हणजे फंगसचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 26. स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? प्रश्न क्रमांक 26. स्वित्झर्लंड हा देश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1. हा युरोप या खंडामध्ये स्वित्झर्लंड हा देश आहे. ऑप्शन क्रमांक 1 युरोप योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. किती उंच इमारत आहे ही या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे? किती उंच इमारत आहे ही ह्या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. हे वाक्य उद्गारवाचक वाक्य आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 उद्गार्थी वाक्य आहे. किती उंच इमारत आहे ही. प्रश्न क्रमांक 28. पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली? पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2. 1818 मध्ये ही लढाई झाली आहे. भीमा कोरेगाव लढाई. पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2. 1818 मध्ये 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव ही लढाई झाली होती. प्रश्न क्रमांक 29. कृष्णकाठ हा ग्रंथ कोणाचा आहे? कृष्णकाठ हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. यशवंतराव चव्हाण यांचा कृष्णकाठ हा ग्रंथ आहे. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. कोकणमध्ये अगदी दक्षिणेत असलेली नदी कोणती आहे? कोकणमध्ये अगदी दक्षिणेस असलेली नदी कोणती आहे हे आपल्याला ओळखायचे आहे खालीलपैकी. तर ऑप्शन क्रमांक 4. तेरेखोल ही कोकणामध्ये अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे. तेरेखोल ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 31. श्वेत क्रांतीचे जनक कोणास म्हणतात? श्वेत क्रांतीचे जनक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2. वर्गीस कुरियन यांना श्वेत क्रांतीचे जनक म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 वर्गीस कुरियन.